लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या आता चौघंही रमलेत एकमेकाच्या स्वप्नात. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घ्या शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की पार्थला नंदिनीने फोन केलेला असतो आणि जीवाने तिला जे काही सांगितलेलं असतं ते सगळंच तिला पार्थबरोबर बोलायचं असतं. त्यामुळे मग पार्थ आणि नंदिनी हे दोघंजणं कॅफे मिलन येथे भेटलेले असतात. पार्थ हा नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, खरं तर हे सगळंच खूप भयानक होतं. म्हणजे अनपेक्षित पद्धतीने नको त्या चुकीच्या गोष्टी आपल्या समोर आल्या. मला तर आजही हे सगळं अगदी एखाद्या विचित्र स्वप्नाप्रमाणे वाटतंय. असं वाटतंय खडकन जाग येईल, डोळे उघडले जातील आणि हे सगळं खोटं होतं हे लक्षात येईल, नजरेसमोरच येईल. त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, अहो मी मस्करी नाही करत आहे, अगदी खरं बोलतोय, शपथ. म्हणजे हे सगळं का घडलं? त्यावर नंदिनी म्हणते, हे बघा पार्थ, जे घडलं ते खरोखरच चुकीचं होतं, वाईट होतं. एका अर्थी नको घडायला हवं होतं असं म्हटलं तरीही चालेल, पण जे घडलं त्यामध्ये खोटं काहीही नव्हतं. नाही म्हणजे आपल्याला जे सगळं समजलं आहे ते सगळंच एका अर्थी बरंच झालं, कारण आपण दोघंही मोठे आहोत, समजूतदार आहोत. आपण जीवा आणि काव्याला वेगळं करून त्यांचा मार्ग मोकळा करून देतोय उलट. त्याबरोबर आता काव्याला ही गोष्ट कळालेली असते की नंदिनीताई आणि पार्थ हे दोघंजणं कॅफेमध्ये भेटलेले आहेत. मग आता काव्या विचार करते की आपणही तिकडे जायचं आणि त्या दोघांना तिथंच एकत्र गाठायचं आणि त्या दोघांनाही जीवामध्ये आणि माझ्यामध्ये आता तसं काहीही नाही आहे हे व्यवस्थित समजावून सांगायचं. त्या दोघांना कितीही वेगवेगळं समजवण्याचा प्रयत्न केला तरीही ते दोघं काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत. पण मग जर आपण त्यांना एकाच ठिकाणी एकत्र समजावलं तर कदाचित आपल्याला या गोष्टीमुळे उत्तम फायदा घडू शकतो. मग आता लगेचच इकडे काव्या ही पटकन जीवाला कॉल करते आणि जीवाला ही गोष्ट ती सांगते की जीवा, नंदिनीताई आणि पार्थ हे दोघंही आता ते कॅफे मिलन आहे ना तिथे भेटलेले आहेत. सो आपण आता तिकडे जाऊया आणि त्या दोघांना सगळं खरं सांगूया. त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, नाही नको काव्या, अगं काय बोलतेस तू हे? त्यांना न विचारता आपण जर तिथे थेट गेलो ना तर त्या दोघांनाही ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. उलट त्यांना आपला राग येईल आणि ते दोघंही जण आपल्यावरती चिडतील. उगाचच्या उगाच न विचारता न सांगता असे अचानक भयानक आपण जाऊन कसं तिकडे धडकायचं? नाही नाही, हे चुकीचं आहे काव्या, आपण असं काहीही करायला नको. मला नाही वाटत आहे हे योग्य. आधीच एकतर काल नंदिनी माझ्यावर चिडली आहे. त्यावर काव्या म्हणत असते, जीवा अरे असं काय करतोयस तू? अरे नंदिनीताई तुझ्यावर चिडली म्हणून तू तिला समजवायचं सोडून देणार आहेस का? नाही ना, शेवटी नंदिनीताईची समजूत तुला घालावीच लागणार आहे ना. अनायसे आता जर ते दोघं जण एकत्र आहेत ना कॅफेमध्ये तर आपल्याला दोघांनाही एकत्र व्यवस्थित समजवता येईल. आपण कसे बरोबर होतो, नियतीने कशी आपल्यावर हे सगळं करायला वेळ आणली, नियतीने आपल्याला इथपर्यंत आणून पोहोचवलं, हे सगळं आपल्याला त्यांना पटवून देता येईल. आणि राहिला प्रश्न रागाचा, तर नंदिनीताई रागवेल, पण आता भरपूर लोक कॅफेमध्ये असतील त्यामुळे तिथून निघून येणं हा पर्याय नंदिनीताई समोर नसेल. रागाचं काय, आज चिडेल उद्या समजूनही घेईलच की. मग जीवाला काव्याचंही म्हणणं पटतं. मग जीवा विचार करतो की जातो आणि नंदिनीला खरोखर सगळं सांगूनच टाकतो. मग जीवा काव्याला सांगतो, चालेल मग आपण दोघं सोबतच समजावू त्यांना. जीवा आणि काव्या आता दोघंही घरनं निघालेले असतात. काव्या आता देवबाप्पाला हात जोडते आणि म्हणत असते, बाप्पा आता माझ्या पाठीशी तूच उभा राहा. तुला विघ्नहर्ता म्हणतात ना, आता हे जे काही आमच्या चौघांच्या आयुष्यात आलेलं विघ्न आहे ते तूच हार. त्यानंतर मग आता जीवा आणि काव्या दोघंही जण कॅफेमध्ये पोहोचलेले असतात. नंदिनी आणि पार्थ बोलत असतात. इतक्यात पार्थची नजर आतमध्ये येत असलेल्या जीवा आणि काव्यावरती पडते. आता पार्थला वाटतं की हे दोघं जण एकमेकाला भेटायला आलेत. पार्थ म्हणतो, बघा इथे आपल्याला समजवतायत की या दोघांचं काहीच नाही आहे आणि आता दोघंही इथे आलेत. आता अर्थात हे दोघं एकमेकांनाच भेटायला आलेले असतात ना. त्यावर नंदिनी म्हणते, जाऊ द्या पार्थ, आपण निघूया इथनं, आपण इथं न थांबलेलंच बरं. आणि मग आता नंदिनी ही तिकडनं उठत असताना काव्या तिकडे येते आणि काव्या नंदिनी आणि पार्थना म्हणते, पार्थ ताई काय करताय तुम्ही? थांबा, आम्ही इथे आलो आहे ते तुम्हा दोघांना भेटायला, तुमच्याशी बोलायला. त्यावर नंदिनी म्हणते, काय? त्यावर काव्या म्हणते, हो
कारण तुम्हा दोघांनाही एकत्र समजवू, तुम्हाला दोघांनाही सगळं एकत्र सांगू तितकं जास्त कदाचित तुम्ही आम्हा दोघांना लवकर समजून घ्याल. त्यावर आता नंदिनी ही काहीच बोलत नसते. तर काव्या म्हणते, ताई मला माहिती आहे तू सुद्धा माझ्यावर खूप नाराज आहेस आणि पार्थ देशमुख तुम्हीसुद्धा खूप नाराज आहात. पण तुम्ही दोघांनीही जर थोड्या वेळापुरतं तुमची नाराजी बाजूला ठेवली, शांतपणे व्यवस्थित बसून माझं आणि जीवाचं म्हणणं ऐकून घेतलंत ना, तर या सगळ्यामुळे आपल्या चौघांचाही खूप मोठा फायदा होईल. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज थोडा वेळ इथे बसा. त्याबरोबर आता लगेचच जीवासुद्धा म्हणायला लागतो, नंदिनी अगं फाशीवर चढवणाऱ्या कैद्यालासुद्धा एकदा तरी त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, तेव्हासुद्धा त्याची इच्छा पूर्ण होते. मग आम्ही तर दोघं तुमचे जोडीदार आहोत, आमची एवढीही इच्छा तुम्ही पूर्ण नाही का करणार? हे बघ तू एकदा इथे बस, दादा प्लीज तू सुद्धा बस. तुम्ही दोघं जण आम्ही दोघं काय सांगतोय ते पूर्ण शांतपणे एकदा ऐकून घ्या. जर तुम्ही आमचं सगळं ऐकून घेतल्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की आम्ही दोघंच नालायक आहोत, आम्ही दोघंच या सगळ्यात दोषी आहोत, तर तुम्ही जे बोलाल ते करायला आम्ही तयार आहोत. मी हात जोडतो तुझ्यासमोर, दादा प्लीज थांब. नंदिनी प्लीज तू पण. त्याबरोबर मग आता पार्थ म्हणत असतो, हे बघ जीवा, मला उगाच घराबाहेर तमाशे नको आहेत. घरात जितकं झालं आहे तेवढं पुरे आहे आणि आता मला कुठल्याही पद्धतीचा काहीही भूतकाळ वगैरे जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही आहे. उगाच याने तुमचाही वेळ वाया जाईल आणि माझाही वेळ वायात जाईल. त्यामुळे प्लीज मला जाऊ दे. आणि मग आता पार्थ हा तिकडनं चाललेला असतो. जीवा पार्थ समोर हात जोडतो आणि दादा प्लीज थांब रे असं म्हणतो. नंदिनी समोर सुद्धा जीवा हात जोडतो. नंदिनी तू तरी समजव ना दादाला. त्याबरोबर मग नंदिनी आजूबाजूला बघते, आजूबाजूची सगळी लोक त्यांच्याकडेच बघत असतात. मग नंदिनी हळूच पार्थच्या कानात पुटपुटते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ मी काय म्हणते, एवढं जर ते दोघं म्हणतायत तर आपण थांबूया आणि एकदाचं काय ते ऐकून घेऊया. त्यानंतर मग आता काव्या ही त्या दोघांनाही बसण्याची रिक्वेस्ट करते. नंदिनी आणि पार्थ बसतात. काव्या सगळ्यांसाठी चहा मागवते आणि त्यानंतर मग आता ती म्हणते, मी आता सांगायला सुरुवात करते. मग जीवा आणि काव्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये भेटले. कालांतराने त्या दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत गेलं. जीवाने काव्याला प्रपोज केलं. त्यानंतर ते दोघंजणं फिरायला जाऊ लागले, एकत्र राहू लागले आणि मग त्या दोघांना कळलं की पार्थचं आणि नंदिनीचं लग्न ठरलं आहे. तेव्हा ते खूप खुश झाले, कारण एकदा का या दोघांचं लग्न झालं की त्यानंतर आपला मार्ग मोकळा असं त्यांना वाटलं. मग त्या दोघांनी हे सगळं काही केलं, पण घरी काहीही नाही सांगितलं, कारण काव्या हिची अशी अट होती की जोपर्यंत आम्ही दोघंही सेटल्ड होत नाही तोवर आम्ही कोणाला काही सांगायचं नाही असं जीवा म्हणतो. जीवा सांगत असतो की मी अगदी आपलं दोघांचं लग्न होण्या अगोदरसुद्धा, म्हणजे जेव्हा पार्थ दादाचं आणि काव्याचं लग्न झालं त्यानंतर मी तुला घेऊन मंडपात पोहोचलो तेव्हासुद्धा मी काव्याला म्हणत होतो की मोड हे लग्न, काढ हे मंगळसूत्र, सोडून दे सगळं. पण त्यावेळी पार्थ दादा काव्याने गळ्यातनं तुझ्या नावाचं मंगळसूत्र काढायला नकार दिला मला. आणि त्यानंतर लोक नंदिनीवरती चिखलफेक करत होते आणि ही गोष्ट मला अजिबात बघवली जात नव्हती. नंदिनी बरोबर म्हणून मी लग्न केलं. त्यावर नंदिनी म्हणत असते, मग तेच ना मी म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं, ती फक्त माझ्यावर दया केली. त्याबरोबर जीवा म्हणतो, नंदिनी तसं काही नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, जाऊ देत ना जीवा, प्लीज सोडून द्या आता हा विषय. पुन्हा तेच उगाळलं तरी काही वेगळं निघणार आहे का? काव्या म्हणत असते, ताई प्लीज पूर्ण ऐकून घे. लग्न झाल्यानंतरसुद्धा काही महिने माझी आणि जीवाची अशीच घुसमट होत होती. माझी तर चांगली 1-1.5 महिना घुसमट होत होती आणि जीवाची थोडीफार घुसमट झाली, पण त्याने शेवटी रियालिटी एक्सेप्ट केली आणि आमच्या नात्याला शेवटचा पूर्ण विराम लागला. तो म्हणजे आपण जीवाच्या वाढदिवसाला जेव्हा आपल्या फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हा त्याने स्वतःच्या छातीवरचा टॅटू जाळून घेतला तिथे. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांचा विचार करणं कायमचं सोडून दिलं. आम्ही एकमेकांकडे फक्त आता एकमेकांच्या कुटुंबातले एक सदस्य म्हणूनच पाहतो. आम्ही आमचा भूतकाळ विसरलो आहे. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, काव्या आम्हाला तुमच्या पास्टबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर काव्या म्हणते, तेच तर मी म्हणते ना तुम्हाला देशमुख,
तुम्हाला जे वाटतंय ना तसं आम्हा दोघांमध्ये काहीही झालेलं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही दोघंजणं रिलेशनमध्ये होतो म्हणजे आम्ही दोघंजणं एकत्र आले असू किंवा आमच्यात काही वेगळं झालं असेल, तर तसं नाही आहे. आम्ही दोघांनीही कायम आमच्या सीमा पाळल्या होत्या. आम्ही दोघांनीही कायम प्रत्येक गोष्ट करताना अंतर राखलं होतं. आम्ही प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये राहून करायची हे आधीच ठरवलं आणि आम्ही अगदी लिमिटमध्ये वागलोसुद्धा. फक्त आमचं चुकलं एवढंच की आम्ही या सर्व गोष्टी तुमच्यापासून लपवल्या. आम्हाला याच गोष्टीची भीती होती की आज जे काही घडलंय ते हे आधीच घडलं असतं. आम्हाला तुम्हा दोघांना गमवायचं नव्हतं म्हणून मी तुमच्यापासून हे सगळं लपवलं. तुम्ही म्हणताय की तुम्हाला पास्टचा प्रॉब्लेम नव्हता, पण आज जेव्हा तुमच्या समोर माझा पास्ट आलाय तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होताय देशमुख, ते एकदा बघा तरी प्लीज. त्यावर पार्थ म्हणतो, 1 मिनटं थांबा, मला माझं वाक्य पूर्ण करू द्या, लेट मी कंप्लीट फर्स्ट. आणि मग तो म्हणत असतो की मला तुमच्या पास्टचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कधी? जेव्हा तुम्ही स्वतःहून येऊन मला सगळं सत्य सांगितलं असतं. मला मान्य आहे ना, मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगू नका, मला फरक पडत नाही असं म्हणत होतो, पण तुमचं तर काम होतं ना एकदा मला एक जागी बसवून सगळं काही स्पष्ट आणि शांत सांगणं. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आणि जीवा राहता राहिला प्रश्न तुमचा. तर मी तुम्हाला कधीच त्या मिस केवरनं म्हणजेच काव्यावरनं काहीच बोलले नाही. पूर्वी तर मला तिचं नाव काव्य आहे आणि ती माझीच बहीण आहे हे सुद्धा माहीत नव्हतं, पण तरीही मी तुम्हाला दुखावलं नव्हतं. मी तुम्हाला कायम एकच गोष्ट सांगितली होती, मला एखाद्या वेळी एखाद्यामुळे नुकसान झालेलं मी सहन करू शकते, पण विश्वासघात नाही. आणि तुम्ही तेच केलं. पुढे पार्थ म्हणतो की हे बघा, तुम्ही दोघांनीही कितीही काहीही सांगितलं, किती काहीही केलं तरी शेवटी तेच निष्पन्न होणार आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते, त्यापेक्षा तुम्ही दोघंही एक गोष्ट आता व्यवस्थित लक्षात घ्या, जे घडून गेलं आहे ते घडून गेलं आहे. आता पुन्हा तेच भरडल्याने पीठ तेच पडणार आहे. त्यापेक्षा आता आपण चौघांनीही वेगळं होणं यातच आपलं भलं आहे. कारण आपण कितीही ठरवलं ना काहीही, तरी या सगळ्यातनं आता काहीच निष्पन्न होणार नाही आहे. कळतंय का तुम्हाला? मला वाटतं की आता झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आता आपण इथे बसलोय तेव्हापासून आजूबाजूची सगळी लोकं फक्त आपल्याकडेच टक लावून बघतायत. त्यामुळे मला आता असं वाटतं की आपण निघूया चौघंही. त्यानंतर नंदिनी थेट उठते आणि तिकडनं निघून जाते. पार्थ काव्याला म्हणत असतो, फक्त 3 महिने राहिलेत काव्य आपल्या डिवोर्सचे, आणि त्या 3 महिन्यांसाठी तुम्ही तर ऑलरेडीच तुमच्या माहेरी निघून गेलाय. एकदा का 3 महिने झाले की तुम्ही मोकळ्या व्हाल आणि मी सुद्धा. एवढे बोलून पार्थही निघतो. आता पार्थ त्याच्या गाडीत येऊन बसतो, गाडी स्टार्ट करतो आणि जात असतो. काव्या धावत येऊन मागे उभी राहिलेली असते. पार्थला बॅक मिररमध्ये आता काव्याचा चेहरा दिसत असतो. काव्याचा चेहरा बघतच पार्थ आता पुढे जातो आणि हळूहळू काव्य दिसेनाशी होते. आता घरी जात असताना पटकन सिग्नल लागतो. पार्थ सिग्नलवर थांबलेला असतो, तर त्याला एक मध्यमवर्गीय नवरा बायको रस्त्यावरती चिंचा घेत असताना दिसतात. बायको गरोदर असते. नवरा आवडीने तिच्यासाठी चिंच खरेदी करत असतो आणि बायको चिंच खाऊन तोंड अगदी आंबट करत असते. आता ते बघताना पार्थला लगेचच आठवतं, ते म्हणजे आशाला काव्या प्रेग्नंट आहे असं वाटलं होतं आणि तिने जाऊन ही गोष्ट मालिनीला सांगितली होती. आणि मालिनी आणि नंदिनीने पार्थाने काव्याची खूपच जास्त मस्करी केली होती आणि चांगली त्यांना म्हणजे अगदी त्रास देईपर्यंत मस्करी केली होती. मग पार्थच्या चेहऱ्यावरती ती गोष्ट आठवून आपसूक हसू येतं आणि मग आता पार्थला वाटू लागतं की खरंच काव्य प्रेग्नंट असतं तर. आणि पार्थ समोर आता तो आणि काव्या हे चित्र उभं राहिलेलं असतं. आता अचानक सिग्नल सुटतो, त्याबरोबर लगेचच सगळेजण तिकडनं जाऊ लागतात. पार्थची गाडी रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांना जाता येत नसतं. आता जोरात आजूबाजूचे हॉर्न देतात, त्याबरोबर पार्थही तिकडनं निघतो. त्यावेळी तिथे ट्रॅफिक हवालदार येतो आणि लगेचच पार्थला म्हणतो, काय साहेब निघा ना लवकर. पार्थ म्हणतो, सॉरी चुकून झालं. त्यावर तो म्हणतो, काय बायकोशी भांडून आलाय की काय? आणि ट्रॅफिक हवालदार हसतो. त्याबरोबर पार्थ हसतो आणि तिकडनं निघून जातो. तर इकडे मालिनी काकू जीवा घरी आल्याबरोबर नंदिनीने ऐकून घेतलं का, काय म्हणाली ती, कधी घरी येणार आहे, हे सगळे प्रश्न विचारतात. त्याबरोबर मग आता जीवा म्हणत असतो, आई प्लीज थांब, प्लीज नाही येणार आहे नंदिनी घरी. नंदिनीने मला स्पष्टपणे सांगितलं आहे की तिला विश्वासघात केलेला आवडत नाही आणि मी तर तेच केलं आहे ना.
मी विश्वासघातच तर केला आहे नंदिनीचा. काय येईल ती माझ्याबरोबर घरी, का समजून घेईल ती मला. त्यावर मालिनी ककुताला सांगतात की जीवा हे बघ, तू हार मानू नकोस, धीर खचून जाऊ नकोस, होईल रे बाळा सगळं हळूहळू व्यवस्थित. आई हरलोय ग, मी हरलोय, आता थकलोय असं म्हणत जीवा आता त्याच्या बेडरूममध्ये येतो. बेडरूममध्ये आल्यावर तो आता चेअरवरती बसतो. त्यावेळी त्याला असं वाटत असतं की नंदिनी मागून आली आहे. त्याचं डोकं चेपते आणि म्हणते, जीवा अहो मी तुमच्यावर रागवली आहे, पण तुम्हाला सोडून नाही जाणार. तुम्ही प्रयत्न करत राहा, मी नक्की तुम्हाला माफ करेन. बघा तरी प्रयत्न करून. फक्त हो, तुम्ही अशी हार मानलेली मला चालणार नाही आहे. आणि मग आता अचानक पिहू खेळताना चुकून तिचा बॉल जीवांच्या पायाजवळ येतो. आता जीवा खोलीत बसलेला असतो. आता तो बॉल त्याच्या पायाला लागल्यावर तो बॉल उचलतो आणि त्याला नंदिनीचे शब्द आठवतात. ह्या बॉलला कसं तुम्ही पटकन कॅच केलं, तसंच कुठलंही टेन्शन तुम्हाला तुमचं असंच कॅच करता आलं पाहिजे. पिहू येऊन बॉल मागते. जीवा म्हणतो हे घे, आणि पिहू बॉल तिला देऊन टाकतो. आणि मग तो ठरवतो की कितीही अडचण आली तरीही मी डगमगणार नाही, मी ठामपणे उभा राहणार. तर आता काहीही झालं असलं तरी अभ्यासाला तर अंतर देऊन चालणार नाही, अभ्यास तर रोज केलाच पाहिजे हा विचार करून काव्या आता अभ्यासाला बसायला चाललेली असते. इतक्यात ती तिचे रीडिंग स्पेक्स शोधत असते आणि ते रीडिंग स्पेक्स चुकून तिने म्हणजे ब्लँकेटच्या खाली ठेवलेले तिला सापडतात. त्याबरोबर ती ते स्पेक्स उचलते आणि मग तिला आठवतं की एकदा असंच तिने रीडिंग स्पेक्स चुकून ठेवले होते ब्लँकेट खाली आणि पार्थ त्याच्यावरती बसला होता आणि त्याने ते तोडले होते आणि नंतर त्यानेच ते दुरुस्तही करून आणले होते. त्यानंतर मग काव्याला आठवतं ते पार्थने तिला नकली गुलाब दिलेला प्रसंग, त्याने तिला गजरा दिलेला प्रसंग, त्याने तिच्यासाठी आणलेलं श्रीखंड, सगळं आता काव्याला आठवतं. आणि मग काव्यसुद्धा भावूक होऊन जाते आणि ती ठरवते की देशमुख, आज जरी तुम्ही तुमच्या या मांजरीवर नाराज असाल ना, तरी लवकरच तुमची मांजर तुम्हाला मनवेल. तर दुसरीकडे आता नंदिनी ही शांत बसलेली असते. इतक्यात तिकडे धनंजय येतो आणि नंदिनी, बाळा आता तुझे कपडे तुझ्या कपाटात लावून घे असं सांगतो, कारण तसंही आता पुन्हा तू तिकडे देशमुखांच्या घरी जाणार नाही आहेस म्हणून. त्यावेळी मग नंदिनी कपाट लावायला कपाट उघडते. आता तिने सगळ्या साड्या काढून बेडवरती ठेवलेल्या असतात आणि तिला आठवतं की एकदा जीवाने सुद्धा तिच्या अशाच सगळ्या साड्या बेडवरती पिस्करून ठेवल्या होत्या आणि ती विचारायला गेली की जीवा काय हा पसारा. त्यावेळी जीवा म्हणाला होता की अगं तुला आज आशाताईंच्या वहिनीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे ना, तर तेव्हा मी तुझ्यासाठी साडी सिलेक्ट करतोय आणि ही बघ मी तुझ्यासाठी केवढी सुंदर साडी सिलेक्ट केली आहे. नंदिनी त्या साडीवरून हात फिरवत असते आणि अचानक तिला असा भास होतो की मागून जीवा आला आहे आणि जीवा नंदिनीला म्हणतोय, येते ना माझी आठवण, मग चल ना पुन्हा आपल्या घरी. का थांबली आहेस इथे, नको थांबूस, चकाचक बाई मी येईन तुला घ्यायला, तू येशील घरी. त्यावर नंदिनी पटकन म्हणते, हो जीवा. आता अचानक तिला तिची आई हाक मारते, काय गं नंदिनी काय झालं. त्यावर नंदिनी म्हणते, नाही आई काही नाही, बॅग आवरते. आणि मग नंदिनीच्या लक्षात येतं की आपल्याला भास होतोय. ती विचार करते की जर मी आत्ता अजून डिवोर्ससुद्धा घेतलेला नाही आहे जीवांपासून, तर जीवांना विसरू शकत नाही आहे, तर डिवोर्स घेतल्यानंतर मी त्यांच्यापासून वेगळी कशी राहू शकणार आहे. त्याबरोबर नंदिनी ठरवते की नाही, काहीही झालं तरी मला हे करावंच लागेल, मला या सगळ्यातून मुक्त व्हावंच लागेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.